पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणासंदर्भात आरोपी अयानचे रॉयल लाईफस्टाईल मधले अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत। हातात पिस्तूल, पैशाचं बंडल, थारची सवारी असलेल्या अयानचे व्हिडिओ काही समोर आल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत। तर आरोपीच्या रॉयल लाईफस्टाईल मागे नेमका हात कोणाचा असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। अमरावतीच्या परतवाड्यातील तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आणखी धक्कादायक व्हिडिओ समोर आलेत। आरोपी अयान अहमदच्या लाईफस्टाईलचे काही व्हिडिओ समोर आलेत। सोशल मीडियावरील रील्स मधून आरोपी अयान स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। आरोपी अयान एका व्हिडिओमध्ये आलिशान थारमधून फिरताना दिसतोय। त्याच्या हातात पिस्तूल, कारमध्ये 4-5 आईफोन, पैशांचे बंडल दिसतायत। ये जरूर कुछ बड़ा करेगा क्योंकि इसे जिंदगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है। आरोपीचे रील्स व्हायरल झालेत। आरोपीनं काळ्या रंगाची थार वापरली आहे। MH27 DL 3100 क्रमांकाची गाडी आहे। राजेश रोशनलाल प्रजापतींच्या मालकीची ही गाडी आहे। आरोपी अयान आणि राजेश प्रजापतींचे काय संबंध? राजेश प्रजापतींनी आरोपी अयानला गाडी वापरायला का दिली? त्याच्याकडे एवढ्या मोठ्या स्वरूपात जर पैशाचे बंडल, मोबाईल आणि महागडी गाडी या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? आणि त्याची जी लाईफस्टाईल आहे जगण्याची ते तो मुलींना काही गिफ्ट देत होता का, महागड्या हॉटेलमध्ये नेत होता, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च जो येतो आणि त्याची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तो कुठून हा खर्च करत होता याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस घेतील। परतवाड्यातील लैंगिक शोषणाच्या या प्रकरणात रोज नवीन धागेदोरे मिळतायत। आरोपीनं किती मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं, त्याचे कनेक्शन कुणाकुणाशी आहे याचा सखोल तपास अमरावती पोलीस करतायत। त्यासोबतच अयानच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या आलिशान राहणीमानामागचे खरे सूत्रधार कोण याचा शोध सध्या घेतला जातोय।